मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधी विरोधकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांमुळे राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी भाजप आणि एकनाथ शिंदेंचे खरपूस समाचार घेतले, जोरदार टीका केली। भाजप जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला। निवडणुकांपूर्वी भाजपने केलेल्या प्रमुख घोषणा पूर्ण न झाल्याबद्दल तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली। तसंच आत्तापर्यंत एसनची असा उल्लेख करणाऱ्या एकनाथ शिंदेंचा आज आदित्य ठाकरेंनी फेकनाथ शिंदे असा उल्लेख केला। त्या निवडणूक आयोगाच्या इलेक्टोरल रोल्सवर, ड्राफ्ट रोल्सवर आम्ही आक्षेप घेतले होते, लाखोमध्ये आक्षेप घेतले होते। त्याचं उत्तर अजून तरी आलेलं नाही आहे। आत्तापर्यंत म्हणजे साधारणपणे 12:30 पर्यंत तरी त्यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयातून फायनल रोल कोणाच्या हाती गेलेला नाही। म्हणजे हे फायनल रोल येणार कधी? आणि आज निवडणुका घोषित झाल्यानंतर फायनल रोलमध्ये देखील लाखो चुका असतील तर नेमकं सोडवणार कोण हा एक विषय झाला। बिल्डरांची लॉबी जी असेल, मी नेहमी सांगतो की हे सरकार भाजपचं जे आहे ते बिल्डर जनता पार्टी आहे, ते भारतीय जनता पार्टी नाहीच आहे। आणि खरोखर तुम्ही पाहाल की सगळ्या ज्या घोषणा आहेत ते बिल्डरांसाठी केलेल्या आहेत। तर ही पागडीची घोषणा, आणि आज आपल्याच माध्यमातून सगळ्या पागडीमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना मी विनंती करत आहे की हे जे काही पागडीमुक्त मुंबई जे बोलत आहेत, मिंदे बोलत असतील, भाजप बोलत असतील, फसवी घोषणा आहे, बळी पडू नका आणि जे सत्य आहे ते जाणून घ्या। त्यांना तुम्हाला मुंबईतून बाहेर काढून टाकायचं आहे, ही खरी गोष्ट आहे आणि खरी परिस्थिती आहे। एका बाजूला हे सगळं न होता जे काही गृहनिर्माण मंत्र्यांनी घोषणा केली ती फक्त आणि फक्त जागा मालकांसाठी होती आणि बिल्डरांसाठी होती, आणि म्हणून त्यांनी जे होर्डिंग लावलेत पागडीमुक्त मुंबई, त्याचा अर्थ हाच होतो की पागडीमध्ये सगळे राहणारे जे मुंबईकर आहेत, जे लाखो मुंबईकर आहेत, त्यांना मुंबईतून बाहेर घालवायचं। किंवा मग ते अदानीचे कसे धारावीमधले लोक देवनार डम्पिंग ग्राउंडवर न्यायचं, तसं तिथे देवनार डम्पिंग ग्राउंडवर नेण्याचा प्रयत्न हा कदाचित एकनाथ मिंदेंचा असू शकतो। पण बघा ना, जे मी फेकनाथ मिंदे एवढ्यासाठीच बोलतोय कारण सगळ्या गोष्टी तर फेक आहेतच, पण ही घोषणा देखील अशी फेक आहे त्यांची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.